महाराष्ट्र शासनाच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ साहित्यिक आणि लोक कलावंतांना दरमहा 5,000 रुपयाचे मानधन दिले जात आहे। मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हे मानधन अत्यंत अपुरे असल्याचे ते 5,000वरून 10,000 रुपये करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली। या संदर्भात गोंधळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तसेच कलावंत मानधन सन्मान योजनेचे अशासकीय सदस्य दशरथ नारायण धुमाड यांनी अहिल्यानगरचे आमदार संग्राम भैया जगताप यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। आगामी अधिवेशनात या मागणीला आवाज उठवून शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती त्यांनी केली। यासोबतच अहिल्यानगर हा मोठा जिल्हा असल्याने मानधन योजनेसाठी असलेली निवड मर्यादा म्हणजेच इष्टांक किमान 500 करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। भारतीय संस्कृतीचा वारसा जपत समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या लोककलावंतांना सन्मानाने जगता यावे यासाठी शासनाने मागण्याकडे सहानुभूतीपूर्वक आणि गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे। मी दशरथ नारायण धुमाड, अहिल्यानगर हिंदवी गोंधळी समाज संघटना महाराष्ट्र या संस्थेचा एक प्रतिनिधी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करीत आहे आणि लोककलावंतांसाठी अनेक योजना त्यांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी असे मी सांस्कृतिक मंत्री जलाल साहेब, अहिल्यानगरचे लोकप्रिय आमदार संग्रामभाई जगताप यांना निवेदन दिले आहे की लोककलावंत हे काही आपसा नाही आहे। लोककलावंत हा पारंपरिक पिढ्याने पिढ्या असा 5,000 वर्षापूर्वीचा लोककलावंत याला पूर्ण ते असे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात भारत देशात फिरत असतात। शहर गाव तांडा वस्ती डोंगर अशा ठिकाणी जाऊन ते आपल्या संस्कृतीचं जतन करीत असतात। ते खऱ्या अर्थाने भारत देशाची संस्कृती जतन करणारे आणि रक्षण करणारे असे आपले लोककलावंत यांना महाराष्ट्र शासनाने 10,000 रुपये मानधन करावे असे मी सरकारला सांगू इच्छितो आणि त्यांच्या मुलाबाळांचा विचार करून त्यांची उपजीविका ह्या धंद्यावर चालत आहे कलावंतांच्या ह्याच्यावर, परंतु त्यांचं वय 50च्या पुढं झाल्यानंतर त्यांना कुठलंही कला सादर करता येत नसती। त्या कारणाने त्यांना मानधन जास्तीत जास्त आज तरी 10,000 रुपये करावे असे मी रेणुका माता चरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय NTV 24 करिता अहिल्यानगरवरून जयप्रकाश बागडे यांची रिपोर्ट।